नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत बापाच्या कष्टाचे पैसे लुबाडणाऱ्या फुसक्याला आणि बबडीला सत्यागिरी दाखवून सत्याबरोबर शब्दाच्या जाळ्यात अडकवून त्या दोघांच्या तोंडून कसं सत्य वधवून घेणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे। तर इथे आता सत्या खूप आनंदात असतो। त्यावर आजी विचारू लागते, सत्या अरे आज एवढा कसला आनंद झालाय? नाही नेमकं घडलंय काय सांगशील का? त्यावर सत्य म्हणू लागतो, ते बघा निरूपाने घंटी वाजवली म्हणजे आजचा दिवस लय भारी आहे। आणि आजे तू एवढी घाई कशाला करते? जरा वेळ थांबा, आनंद कसला झाला हे लवकरच समद्यांना कळेल। असे म्हणत आता सत्या आणि मीरा दोघेही पंकज आणि देविका कधी घरी येतात याची वाट बघत असतात। त्याच वेळेस आता निरूपा मात्र टाफारल्यासारखे मोठाले डोळे करून आता मीराकडे बघत असते। तेवढ्यात लगेच आता सत्याचा फोन वाजू लागतो। तेव्हा सत्या म्हणू लागतो, मी आलोच हा, असे म्हणत तो रूममध्ये निघून जातो। त्याच वेळेस आता मीराही त्याच्या पाठोपाठ रूममध्ये निघालेली असते। तेवढ्यात निरूपा म्हणू लागते, थांब मीरा। आता मात्र निरूपा ओरडतच मीराला थांबवते। सगळेजण आता लगेच निरूपाकडे बघू लागतात। मीराही आता सासूकडे बघू लागते। त्याच वेळेस आता निरूपा तिला दम देणार तेच आजी म्हणू लागते, निरूपा। आता निरूपा घाबरते आणि म्हणू लागते, आजी अहो म्हणजे ना कसं आहे ना, मीरा बाहेर गेली होती ना आणि किचनमध्ये काही वस्तू मला माहिती नव्हत्या, त्या तिला विचारायच्या होत्या म्हणून तिला थांबवलं, दुसरं काहीच नाही। सगळेजण मात्र आता गालातल्या गालात हसू लागतात, कारण निरूपा सासूला किती घाबरते हे सगळ्यांना समजलेलं असतं। त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, मीरा चल किचनमध्ये, मला ना तुझ्याशी लय महत्त्वाचं बोलायचं, चल। असे म्हणत निरूपा आता हात धरून मीराला किचनमध्ये घेऊन येते। त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, काय झालं सासूबाई? त्यावर लगेच निरूपा बोट दाखवत मीराला म्हणू लागते, मला उलट प्रश्न विचारायचे नाही हा, मी तुझी सासू आहे आणि तू माझी सून आहे। मला जर प्रश्न विचारले ना तर माझ्याशी गाठे लक्षात ठेव। कुठे गेली होती हुंदाडायला सकाळी सकाळी नवऱ्याबरोबर? सांग लवकर। त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, अहो सासूबाई आम्ही दोघे ते। त्याच वेळेस आता मीराला आठवतं की सत्याने सांगितलेलं असतं की सगळ्या घरच्यांना आपल्याला सरप्राईज द्यायचे। पंकज आणि देविकाला पैसे भेटलेत हे कुणालाही काहीही समजू द्यायचं नाही। त्यामुळे मीरा जरा थबकते, तिला काय बोलावं काही सुचत नाही। त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, सांग ना, बोल ना खरं खरं, तू आणि तुझा नवरा सकाळी सकाळी हुंदडायला गेले होते ना, बोल लवकर, सांग पटकन। तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही सासूबाई ते। त्यावर निरूपा म्हणू लागते, गप्पा बाईस, मला समजा काय माहिती, सारखं आपलं इकडे तिकडे हिंडायचं, दुसरं काय जमतं का तुला? आणि घरातली कामं वेळेवरती करता येत नाही? अगं रोज तर लय मोठेपणाने देवपूजा करत असते आणि आज नाही जमली तुला देवपूजा करायला, तुझ्यामुळे ना देवपूजा राहिली आणि मग मला बोलणे खावे लागले। पण हे बघ मीरा, इथून पुढे असं चालणार नाही, नाहीतर या निरूपाशी गाठे लक्षात ठेव। आणि आता गप्प का बसली? तुझी जीभ जडली का? अगं इतर वेळेस तर किती चुरू बोलत असते, मग आता का गप्प बसली, बोल ना। तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, ते सासूबाई। त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, गप्प बाईस, आता मला उलट उत्तरं द्यायचे नाही, सांगितलं तेवढी कामं झाली पाहिजे आणि पुन्हा असं हुंदाडायला जायचं नाही। त्याच वेळेस आता हॉलमध्ये पंकज आणि देविका येतात। तेव्हा दरवाज्यात येताच देविका जोरजोरात आई आई असा आवाज देऊ लागते। आता निरूपा खूपच भडकलेली असते। तेव्हा निरूपा म्हणू लागते, आली, एक आली, तिच्या पाठोपाठ दुसरी आली, आता बघतेच या देविकाला, तिलाही चांगलंच सुनावते आज। असे म्हणत निरूपा किचनमधनं हॉलमध्ये येते। त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, अरे बापरे, यांना काय झालंय, किती भडकल्यात या, नेमकं असं काय घडलं? कामं तर समधी झाली होती, मग एवढं ओरडायला काय झालं? या जर एवढ्या तापलेल्या आहेत आणि त्यांना जर देविका आणि पंकजबद्दल कळालं ना, त्यांना एवढे पैसे भेटलेत आणि जर त्या देविका आणि पंकजने बाबांचे पैसे दिले नाही तर सासूबाई देविकाचं काय करतील सांगता येणार नाही, चला बघावं लागेल। असे म्हणत आता मीराही हॉलमध्ये येते। आता भडकलेली निरूपा रागारागात हॉलमध्ये येते, पण बघते तर काय, पंकज आणि देविकाने खूप सारी शॉपिंग करून आणलेली असते। आता मात्र देविकाच्या हातात खूप पिशव्या असतात, पंकजच्या हातात अशी गिफ्ट पॅकिंग करून बॉक्स आणलेले असतात। आता पंकज ते सगळे बॉक्स टेबलवरती ठेवतो आणि मला लागतं, हे बघा गाईज, तुमच्यासाठी मी काय आणले। त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, एवढी सगळी शॉपिंग, अरे पण कुणासाठी? त्याच वेळेस देविका सगळ्या पिशव्या टेबलवरती ठेवते आणि त्यातली एक पिशवी हातात घेते, त्यातला बॉक्स काढते। त्यात आता देविकाने निरूपासाठी सुंदर छान अशी सिल्क पैठणी आणलेली असते।
आता मात्र ही पैठणी बघताच निरूपा तर खूपच आनंदून गेलेली असते. तेव्हा निरूपा मला लागते, माझ्यासाठी देविका? तेव्हा देविका मला लागते, हो, हे सगळे गिफ्ट बाकीच्यांसाठी आणि आई, ही साडी तुमच्यासाठी. आणि फक्त एवढी एकच नाही हां, ह्या पिशव्यांमध्ये कांजीवरम, सोडा सिल्क, अजून भरपूर 2-3 साड्या आहेत. तेवढ्या सगळ्या तुमच्यासाठी आहेत आई या. तेव्हा निरूपाचा आनंद तर गगनात मावेन असं झालेलं असतं, कारण या लालची निरूपाला एका खटी एवढ्या साड्या. तेव्हा लगेच आता पंकज मला लागतो, आणि हे समदे गिफ्ट तुम्हा सगळ्यांसाठी. तेवढ्यात आता सत्याही हॉलमध्ये आलेलं असतो. मग लगेच पंकज आता आपल्या बाबांसाठी जे घड्याळ आणलेलं असतं ना, ते गिफ्ट बाबांना देतो. त्यानंतर आजीला देतो, आजीचा नमस्कारही करतो. आजी, तुझा आशीर्वाद असू दे बरं का. आजीलाही धक्काच बसतो, ह्या बबड्याकडनं एवढे पैसे आले कुठनं. आता लगेच पंकज एक बॉक्स घेतो आणि लागतो, माय ब्रदर, हे तुझ्यासाठी. आता एक एक करून समद्यांना गिफ्ट दिलेलं असतं, पण मीरा आणि सत्याला काही पंकज देविका गिफ्ट देत नाही. तेव्हा लगेच मीरा आता सत्याला खुणावते, अहो बघा, बाबांच्या कष्टाच्या पैशाचं काय चाललंय, तुम्हाला कळत नाही आहे का? तेव्हा सत्य मला लागतो, धूमकेतू जरा धीर धर, समद काही ठीक होणार आहे. आता मात्र सत्य या दोघांची मजा बघत असतो. त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, पंकज, अरे हे घड्याळ किती भारी आहे. नाही म्हणजे एवढं समद कोणी आणि कशासाठी आणलंय? तेव्हा पंकज लागतो, बाबा, हे समद आम्ही दोघांनी आणलंय आणि आपल्या माणसांसाठी गिफ्ट आणायलाच पाहिजे की नाही. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात, पंकज, अरे आपल्या माणसांसाठी आपण आणू शकतो, पण एवढे समदे पैसे आले कुठनं? त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, हो ना, नाही म्हणजे एवढ्या सगळ्या शॉपिंगसाठी कमीत कमी 15,000 ते 20,000 लागलेच असतील, मग एवढे पैसे तुमच्याकडनं आले कुठून? तेव्हा लगेच आता पंकजला काय बोलावं काही सुचत नाही, तो देविकाकडे बघू लागतो. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, आई, हे तर काहीच नाही आहे, आपल्या माणसासाठी आम्ही दोघे काहीही करू शकतो. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, अगं हो, पण एवढे सगळे पैसे आले कुठनं ते तरी सांगा. त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते, आई, अहो तुमच्यामुळे माझं व्रत संपूर्ण झालं, आणि माझं व्रत संपूर्ण झालं आणि त्याचं फळ मला मिळालं. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, हो, म्हणजे हे पैसे तुला भेटलेत का? नाही, कोणी दिलेत देविका? तेव्हा देविका म्हणू लागते, आई, याचं सगळं श्रेय तुम्हाला जात आहे, कारण तुम्ही एवढं कठीण व्रत माझ्याकडनं करून घेतलं आणि मग म्हणूनच मला हे फळ मिळालं. आणि खरं सांगायचं तर माझ्या बाबांनी एक नवीन हॉटेल सुरू केलं आहे आणि माझे बाबा खूपच खुश आहेत, आणि म्हणूनच त्यांनी आनंदाच्या भरात मला 25 लाख गिफ्ट म्हणून दिलेत. आता मात्र हे ऐकताच निरूपाला तर मोठा शॉक लागलेला असतो, काय 25 लाख गिफ्ट म्हणून? तेव्हा देविका म्हणू लागते, हो आई, माझ्या बाबांनी हे पैसे पाठवलेत आणि त्यांनी काय सांगितले माहिती आहे, तुझ्या सासूसाठी एक नाही, चांगल्या भरपूर कितीतरी साड्या खरेदी कर. तेव्हा निरूपा म्हणू लागते, खरंच? मग चल देविका, आपण लगेच दुकानात जाऊया. तेव्हा देविका म्हणू लागते, आई, आत्ता नाही, आत्तासाठी एवढ्या 3-4 भरपूर झाल्यात की नाही, मग नंतर. तेव्हा पंकज लागतो, हो हो, नंतर. आता मात्र मीरा लगेच सत्याला खुणावते, अहो बघा, हे पैसे तर बाबांच्या कष्टाचे आहेत, आणि ही देविका आणि हा पंकज काय बोलतोय, हे सगळं खोटं नाट्य चालू आहे. तेव्हा सत्या पुन्हा तिला डोळ्यांनी खुणवतो, धूमकेतू जरा थांब, सगळं काही ठीक होईल. पण मीराला काही इकडे दम पडत नसतो, कारण बाबांच्या कष्टांचे पैसे जर असे उडवले तर ते बरोबर वाटत नाही ना. त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो, अरे बापरे, देविका, पंकज, कधी पैसे पाठवले? नाही म्हणजे पैसे आले पण, आणि तुम्ही शॉपिंगला गेले पण, हे कसं झालं? तेव्हा लगेच आता पंकज लागते, सत्या, शटअप सत्या, जस्ट एन्जॉय, डोंट क्राफ्ट नॉन्स. त्याच वेळेस आता लगेच सत्याही इंग्लिश मारू लागतो, नो ब्रदर, नॉनसेन्स नाही, अरे त्याला काय म्हणतात, आय ॲम ड्रिफ्ट, असंच ना? तेव्हा लगेच आता पंकज आणि देविका या सत्याकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते, नॉनसेन्स नॉट ब्रदर, अरे सत्या दादाला म्हणायचं आहे, म्हणजे काहीतरी पुरावा असेल ना तुमच्याकडे. त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो, नाही म्हणजे आय हॅव टू. त्याच वेळेस आता मीरा सत्याला चापट मारते, अहो इंग्लिश जमत नाही तर कशाला बोलताय? त्यावर सत्या म्हणू लागतो, बरं ठीक आहे, नाही म्हणजे मी तुम्हाला मराठीतच समजावून सांगतो, नाही म्हणजे तुम्ही गेलात कधी, पैसे आलेत कधी, आणि जर बापाने हिच्या 25 लाख पाठवले तर मग तिला फोन लावता येईल की बापाला,
बबडे, तू तुझ्या बापाला फोन लाव, आम्ही त्यांच्याशी बोलतो की. त्यावर देविका म्हणू लागते, नाही, ते सध्या खूप बिझी आहेत आणि ते लवकरच इकडे आपल्याला भेटायला येणार आहे. मग जेवढं बोलायचं तेवढं बोलून घ्या. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, वा बबडे, तू अति हुशार आहे. 25 लाख सांगते काय? 35 लाख भेटलेत आणि 25 लाख सांगायलेत. तुमच्या दोघांकडे बघतोच आता, असे सत्या मनाशीच म्हणू लागतो. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, नाही म्हणजे पंकज, हिच्या बापाने 25 लाख पाठवलेत हे खरं आहे. नाही पण याचा काही पुरावा असेल ना तुमच्याकडे? नाही, पुरावा दाखवा. त्याच वेळेस आता पंकज आणि देविका एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, सत्या काय चालू आहे तुझं? हे बघ, आता अजिबात काही प्रश्न विचारू नको. हे बघ, उगाच त्यांना प्रश्न विचारून त्यांचं डोकं बोर करू नको. पाठवलेत ना 25 लाख, मग तुला काही प्रॉब्लेम आहे का? कशाला हवाय रे तुला पुरावा? आणि आजपासून देविका आणि पंकजला कोणी काहीही प्रश्न विचारणार नाही. शेवटचं सांगायला आता. आणि कसं आहे ना देविका, याच्या सासूरवाडीवरनं काही येत नाही ना, फुटकी कवडी कधी देत नाही, म्हणून ना त्याला देखवत नाही आहे, जळतोय तो तुमच्यावरती, असे आता निरुपा सत्याला म्हणू लागते. त्याच वेळेस आता मीराला काय करावं काही सुचत नाही. तेव्हा लगेच आता इथे देविका म्हणू लागते, आई खरंच तुमच्यामुळे झालं हे सगळं. बरं आई, मी आतमध्ये जाऊन जरा आराम करू का? त्याच वेळेस लगेच निरुपा म्हणू लागते, हो देविका, तू हवा तेवढा आराम कर. तुला ना कोणी आता काहीही काम सांगणार नाही. आता मात्र सत्या तर या निरुपाकडे बघूच लागतो. त्याच वेळेस आता लगेच सत्या पंकजजवळ येतो आणि मला लागतो, पंकज, नाही म्हणजे मला म्हणायचं आहे की या बबडीच्या बापाने जर एवढे 25 लाख दिले असतील तर मग एक काम कर की बबड्या, अरे अजून 35 लाख मागून घे की. म्हणजे कसं आहे ना, तू जे बापाच्या फंडाचे पैसे पळवले ना, तुझ्यामुळे ती पोरगी घेऊन पळाली, ते बापाचे पैसे परत करता येतील ना तुला, आणि मग तुम्ही दोघे एन्जॉय करायला मोकळे. कर की फोन, लाव फोन आणि 35 लाख मागून घे. आता मात्र पंकज देविकाकडे बघू लागतो. काय उत्तर द्यावं त्या दोघांनाही काही सुचत नाही. त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते, ए सत्या, तुझं काय रे मध्ये मध्ये? तेव्हा सत्या म्हणू लागतो, निरुपा, अगं तू विसरलीस का? अगं हा बबड्या काय म्हणाला होता, येत्या 6 महिन्यात बापाच्या फंडाचे पैसे परत करीन. तुझ्या डोक्यावरती हात ठेवली होता निरुपा, आठवतंय ना? असा डोक्यावरती हात ठेवला, शपथ घेतली. मी माझ्या मम्माची शपथ घेऊन सांगतो, येत्या 6 महिन्यात बाबांचे पैसे परत करेन. पण 6 महिने होऊन गेले की, पण तरी अजून एक फुटकी कवडीही दिली नाही. आणि जर अशाने निरुपा, तुला जर काही झालं आणि तुझ्या जीवाला धोका असेल तर? अरे बापरे. त्याच वेळेस आता निरुपा जरा घाबरते. खरंच शपथ घेतली होती, मला काही झालं तर? तेव्हा लगेच आता सुधाकर भावू लागतात, नाही नाही सत्यजित, उगाच त्या पोरीच्या बापाकडचे पैसे नकोय मला. तेव्हा सत्या म्हणू लागतो, बाप, अरे पण आपले पैसे ते घ्यायला काय हरकत आहे? तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, पण सत्या दादा, आपण देविकाच्या डॅडकडनं कसे पैसे घेऊ शकतो? तिचा काय संबंध या पैशांशी? पैसे तर पंकज दादाने लुबाडले होते ना, मग आपण तिच्याकडनं कसे घेऊ शकतो? तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, रव्या, अरे काय बोलायलाय तू? अरे मागे जेव्हा मी फुसक्याकडे पैसे मागितले होते ना, तेव्हा ही बबडी काय म्हणाली होती, आम्ही दोघे मिळून बाबांचे पैसे पूर्ण वापस करू. मग आता तिने तिच्या बापाकडनं घेतले आणि बापाला दिले तर काय बिघडतं, हो की नाही? त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, नाही सत्यजित, मला हे पैसे नको आहेत. माझे पैसे कष्टाचे होते, ती पोरगी घेऊन पळाली. पण जर त्या पोरीने ते पैसे मला परत दिले तर मी घेऊ शकतो, पण देविकाकडनं मी ते पैसे नाही घेऊ शकत. आता मात्र मीरा मनाशीच म्हणू लागते, बाबा, अहो हे पैसे तुमच्या कष्टाचेच आहे आणि ते आम्ही मिळवलेत, पण हा पंकज आणि ही देविका त्यावरती लोण्यासारखा हात मारतायत. या दोघांचं ना काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते, बघा बघा, बाबा किती हुशार आहेत, माझ्या बाबांकडचे पैसे नको आहे त्यांना, त्यामुळे आई मी आता जात्या, जरा फ्रेश होऊन येते. तेव्हा निरुपा म्हणू लागते, हो हो जा, असे म्हणत आता देविका रूममध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता पंकजही रूममध्ये निघालेला असतो, मी आलोच. तेवढ्याच सध्या त्याचा हात पकडतो आणि लागतो, बबड्या, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, खरोखर सांग बरं का, नाही म्हणजे हे पैसे खरंच बबडीच्या बापानेच पाठवले ना, का दुसरीकडेच कुठे हात मारलाय, खरं सांगा. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, सत्या, तुझा काय प्रॉब्लेम आहे? मम्माने सांगितलं आहे ना
इथून पुढे आता एकही प्रश्न विचारायचा नाही. आता निरूपा लगेच हसतच हो हो म्हणू लागते. त्याच वेळेस आता पंकज लगेच सत्याचा हात बाजूला करतो आणि आता टेबलवरती जे गिफ्ट असतं ना, ते गिफ्टचा बॉक्स हातात घेतो आणि सत्याला म्हणू लागतो, हे घे भावा, तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय, एन्जॉय करा, उगाच भलते प्रश्न विचारू नको, असे म्हणत आता पंकजही आपल्या रूममध्ये निघून जातो. तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते. मीरा तर खूपच भडकलेली असते. तिला आता काय करावं काय सुचत नाही. आता सत्याही रूममध्ये आलेले असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, असे कसे लोक आहेत अहो, एवढी कशी हाव त्यांना. अहो, एकदा जर आपल्या बाबांचे पैसे आपल्याकडनं निसटलेत, आपण एवढी मोठी चूक केली हे कळूनही ते पुन्हा तीच चूक करतायत. नाही नाही नाही, यावेळेस मला असं वाटलं होतं की दोघेही स्वतः येऊन बाबांच्या कष्टांचे पैसे त्यांना परत देतील, पण नाही, पैसे दिसले की यांची हाव वाढते. या लोकांचं काय करावं काही सुचतच नाही. एवढी कशी हवे यांना पैशांची, पैशासमोर यांना काहीच कळत नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, तू या बबड्याला आत्तापासून ओळखायला लागली, पण मी याला लहानपणापासून ओळखतो. हा बबड्या असाच आहे, दुसऱ्यांच्या आयत्यावरती कोयता कसा मारायचा ना, हे याला चांगलंच जमतं. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, अहो पण आता काय करायचं, हा पंकज तर एक नंबरचा भामटा निघाला की हो. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, नाही हे डोकं पंकजचं नाहीच आहे, त्याची ती लाडकी बबडी नाही का, तिचं डोकं हे सगळं, सारखी त्याच्या डोक्यात काही ना काही भरवत असते. नाहीतर पंकज आहे जरा विचित्र, पण एवढा पण फसवणारा नाही आहे ग तो, त्याला एवढी अक्कलच नाही आहे. पण हे सगळं ती बबडी त्याच्या डोक्यात भरवते. आणि त्या बबडीचं कसं आहे माहिती आहे का, एखाद्या अशा घुंगणाऱ्या माशीसारखी ती हॉटेलमध्ये नाही का, ह्या पदार्थावरनं त्या पदार्थावर माशीसारखी घुंगत असते, तशी गंमत आहे त्या बबडीची. आणि तिनेच हे सगळं त्याच्या डोक्यात भरवलंय. काय तर माझ्या बापाने 25 लाख दिले, बघतोच हिच्याकडे, हिला सोडणार नाही मी आता. मला बी सांगलीचा सत्यदादा म्हणतात. सत्यागिरी काय असते ना, हे या दोघांना दाखवायलाच पाहिजे. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो पण मग अशाने पुन्हा घरात वाद होतील, आणि मला तर ते घरातले वाद नको आहेत ना, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, या असल्या लोकांबरोबर असंच वागावं लागतं, तेव्हा ते लोक वठणीवरती येतात. आता आपण एक संधी दिली होती की नाही, पण त्या संधीचा फायदा घेता आला नाही. एखादे पटकन बापाजवळ येतात, त्याचे कष्टाचे पैसे परत करतात, पण नाही, त्यांना ते जमलं का नाही ना, मग यांना सत्यागिरी दाखवावीच लागेल. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो तुम्हाला तर सत्यदादा एकच वादा आणि निभवणार अगदी छान वादा असं म्हणतात ना, मग भांडण न होता बाबांचे पैसे त्यांच्या खात्यावरती कसे येतील असं काही करता येईल का तुमचं, तुम्हाला बोला ना. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही म्हणजे जमेल धूमकेतू, पण जरा विचार करावा लागेल. तूही विचार कर आणि मीही विचार करतो, नक्कीच काहीतरी सुचेल. पण धूमकेतू, लवकरच या दोघांना स्वतःच्या तोंडाने मी सत्य कबूल करायला लावणार, हे पैसे बापाचे आहेत म्हणून. तेव्हा मीरा म्हणू लागते, चालेल असंच करूया. तर आता इथे संध्याकाळच्या जेवणाची तयारी झालेली असते. तर आता सगळेजण जेवणासाठी आलेले असतात. मीरा सगळ्यांना जेवायलाही वाढत असते, पण पंकज आणि देविका त्यांच्या रूममध्येच असतात. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, फुलवाली, पंकज आणि देविकाला नाही बोलावलं का. अगं त्यांना कोण बोलावणार. आता सगळेजण या निरूपाकडे बघूच लागतात. तिचा काहीतरी वेगळाच तोरा असतो आज. त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे, मी बोलावते. आता निरूपा जरा थोडीशी पुढे येते हॉलमध्ये आणि आता लगेच देविका बाळा, देविका बाळा असा आता आवाज देऊ लागते. आता मात्र सुधाकर भाऊ, रवी, रिया, सत्या या सगळ्यांना धक्काच बसतो. डायरेक्ट देविका बाळा, अरे बापरे. तेव्हा लगेच आता देविका आणि पंकज असे हसत हसतच आता जेवणासाठी निघालेले असतात. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, बाप, आता हा बबड्या आणि ही बबडी येत आहेत ना, तर निरूपाला असं वाटतंय की 25 लाख चालत तिच्याकडे तिच्या गळ्यात मिठी मारायला येतात की काय, असं झालंय तिला. त्याच वेळेस आता लगेच निरूपा स्वतःच्या हाताने देविकाला खुर्चीवरती बसवते. तिच्या शेजारी सुधाकर भाऊ असतात, त्यांना उठून तिच्या शेजारी पंकजला बसवते आणि लगेच मीराला म्हणू लागते, मीरा, आज सगळं काही देविकाच्या आवडीचं आहे ना. आता सत्याला तर धक्काच बसतो. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, हो मग चल, मी आज स्वतः पंकज आणि देविकाला वाढणार आहे. पंकज तर असा मस्त छाती फुगून ताईटमध्ये बसलेला असतो, जणू काही याने कष्टाचे पैसेच कमावले तेवढे, अशी दादागिरी दाखवत असतो. त्याच वेळेस निरूपा दोघांनाही ताट वाढते आणि म्हणू लागते, चल देविका, खाऊन घे. तेव्हा देविका म्हणू लागते, आई, स्वीटमध्ये काहीच नाही आहे का जेवणात आज. तेव्हा मीरा म्हणू लागते, देविका अगं काय बोलते, आपण घरात रोज जेवणासाठी स्वीट कुठे बनवतो. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, पण आज बनवायचं ना, आज खास दिवस होता ना. बरं देविका,
तू आत्ता गूळ आणि तूप घे, मग मी तुला नंतर मस्त गोडाची खीर बनवेल हा." तेव्हा लगेच देविका खुश होते. आता निरूपा पटकन तिच्यासाठी गूळ आणि तूप घेऊन येते. आता देविका जेवायला सुरुवात करणार. तेच निरूपा म्हणू लागते, "थांब थांब, मी भरवते तुला." आता निरूपा स्वतःच्या हाताने देविकाला भरू लागते. त्याच वेळेस इकडनं बबड्या असं आ करताना म्हणू लागतो, "मम्मा." आता लगेच निरूपा बबड्यालाही भरवते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, "वा निरूपा, लईच भारी की." अगं मला तर असं वाटतंय की आता देविका म्हणेल की नाही, मला नाही जेवायचंय, मला नाही खायचं. मग निरूपा, तू एक घास चिवचा, एक घास काऊचा असे म्हणत देविकाला भरवशील. भरव भरव, आम्ही बघतोय इकडनं, भरव." त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, "ए, जळतोय ना त्यांच्यावरती, जळतोय ना तू." पण देविका, अगं पैसे नीट ठेवले ना? तेव्हा लगेच आता पंकज लागतो, "हो मम्मा, पैसे माझ्या खात्यावरती ट्रान्स्फर केलेले आहेत आणि पैसे माझ्या खात्यावरती सेव्ह आहेत. ते माझ्याकडेच आहे, देविकाकडे नाहीच आहे." आता मात्र हे सत्य तोंडाने आता पंकजने बकून टाकलेलं असतं. तेव्हा सत्य मनाशीच लागतं, "वा रे बेट्या, शब्दात अडकवतोच आता तुला, तोंडाने कबूल करणार आहे ना तू, बघ आता." त्याच वेळेस आता लगेच सत्य लागतो, "बाप, मला थोडे पैसे हवे होते." "नाही म्हणजे मी जर तुझ्याकडे पैसे मागितले तर तू कुणाला पैसे देणार?" तेव्हा सुधाकर वाहू लागतात, "आता तू मागितले म्हटल्यावर तुलाच द्यावे लागतील की." त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, "धूमकेतू, तू जर तुझ्या आईकडे पैसे मागितले तर तुझी आई कुणाला पैसे देईल?" तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, "अहो मलाच देणार की, दुसरं कुणाला कशाला देईल?" त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो, "रिया, तू जर तुझ्या डॅडीला पैसे मागितले तर तुझा डॅडी कुणाला पैसे देईल?" तेव्हा रिया म्हणू लागते, "ऑफकोर्स सत्यदादा, मला. तू काय विचारतोय? आता मी जर डॅडाकडे पैसे मागितले तर माझ्याच खात्यावरती देणार ना, रवीच्या खात्यावरती थोडे पैसे पाठवणार आहे." त्याच वेळेस आता देविकाला मात्र संशय येतो, कारण पंकज जे बोलला ते या सत्याने पकडलंय हे तिच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा सत्या म्हणू लागतो, "मग मी हेच म्हणालोय बाप, जर देविकाच्या बापाने तिला पैसे पाठवले तर ते देविकाच्या खात्यावर पाठवले असते ना, याच्या खात्यावरती कशाला ट्रान्सफर केलेत? नाही म्हणजे जावायला कशाला पाठवलेत असं म्हणायचंय मला." आता पंकज आणि देविकाची कोंडी झालेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता रूममध्ये जाताच देविका पंकजला म्हणू लागते, "हे बघ, त्या सत्यापासून आपल्याला सावध राहावं लागेल हा, नाहीतर मग सगळं अवघड होऊन जाईल. त्यासाठी आता हा सत्य जे काय बोलतोय ना ते आता गुपचूप ऐकून घ्यायचं आणि आता त्यांना असं दाखवायचं की हे पैसे आपल्याला माझ्या बाबांनीच दिलेत म्हणून." तेव्हा पंकज लागतो, "चालेल." तर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. देविका मात्र आता किचनमध्ये मीराला नको नको ते बोलते, "तुझ्या नवऱ्याला सांगून ठेव," असं तसं खूप काय काय बोलत असते. मीराला खूप राग येतो. मीरा आता सरळ इकडे बाहेर सत्या गाडीजवळ असतो, सत्याजवळ येते आणि सत्याला खूप नको नको ते बोलते. आता मात्र सत्या तर धूमकेतूकडेच बघू लागतो, कारण हे सगळं तुमच्यामुळे होतंय आणि भोगावं मला लागतंय. आता मात्र सत्या आता आपली सत्यागिरी कशी दाखवणार आणि या दोघांकडनं सत्य सगळ्यांसमोर कसं कबूल करायला लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.